जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी रील व पोस्टर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात भक्ती गंगाराम गायकवाड यांचा विशेष गौरव करण्यात आलाय। स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र व 5,000 रुपयांचा चेक प्रदान करून सन्मानित करण्यात आलाय। 26 जुलै जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन निमित्त समाजात विशेषतः तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने नाशिक शहर पोलिसांनी रील व पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते। या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रील स्पर्धेसाठी 150हून अधिक तर पोस्टर स्पर्धेसाठी 125हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या। स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव सोहळा गुरुवारी दिनांक 16 जुलै पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते। यावेळी परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि शहरातील पोलीस अधिकारी उपस्थित होते। याच कार्यक्रमात भक्ती गंगाराम गायकवाड यांनी तयार केलेल्या जनजागृतीपर रीलची दखल घेत त्यांच्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। अंमली पदार्थांविरोधातील जनजागृतीसाठी त्यांनी केलेल्या सर्जनशील प्रयत्नांचे उपस्थितांनी कौतुक केले। यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थांचे वाढते दुष्परिणाम लक्षात घेता समाजात व्यापक जनजागृती गरज अधोरेखित केली आहे। युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सुरक्षित आणि जबाबदार समाज घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले आहे। या उपक्रमातून सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून अंमली पदार्थांविरोधात प्रभावी जनजागृती करण्याचा नाशिक पोलिसांचा उद्देश अधिक बळकट झाल्याचं मत उपस्थितांनी माझी कंटेंट क्रिएशनची जर्नी आताच सुरू झाली आहे 3-4 महिन्याआधी। तर नाशिक पोलिसांनी आयोजित केली होती कॉम्पिटिशन आणि यूथसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की अंमली पदार्थांपासून ते कसे दूर राहतील। आणि आता प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला फोन दिसतो आणि सोशल मीडियावर प्रत्येकजण ॲक्टिव्ह आहे। तर मी असा प्रयत्न केला की मी काय जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते, त्याच्यापासून काय धोका आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी प्रयत्न केला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते सन्मानित होण्याचा क्षण नेमकी कसा होता, काय सांगा? खूप आनंद झाला। एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी। मी एक स्मॉल क्रिएटर आहे, तर खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि एक मोटिवेशन मिळालं आहे की मी अजून काहीतरी खूप चांगलं वर्क करू शकते। आपल्या रीलचा मुख्य संदेश नेमका काय होता? यूथने अंमली पदार्थापासून दूर राहायचं। आपण स्वतःचं तर नुकसान करूनच घेतो, पण आपले पॅरेंट्स आपल्याकडे कोणत्या नजरेने बघतात, त्यांचे स्वप्न आहेत, तर त्याच्यासाठी मी प्रयत्न केला। आपण रील तयार करताना कोणत्या विशेष गोष्टींवर भर दिला आहे? मी पहिले त्यामध्ये असं दाखवलं होतं की आपण किती डाऊन, किती डिप्रेस्ड होतो, किती प्रेशरमध्ये राहतो आणि मग नंतर जर आपण एक चांगला निर्णय घेतला तर आपण स्वतःची लाईफ कशी सुधरवू शकतो त्याकडे लक्ष दिलं। आजच्या तरुण व्यसनाकडे जाताना आपल्याला दिसत आहे, त्याकडे आपण कसे बघता? व्यसनाकडे जाताना त्यांना तर काही मूवीज मधून किंवा कशामधून कळते काय मॉडर्न लाईफ काय आहे। यूथला असं वाटतं की मॉडर्न लाईफ म्हणजे आपण व्यसन करू, पार्टीज वगैरे, त्याकडे जास्त लक्ष देतात। तर व्यसन हेच एक मार्ग नाही आहे। आपण स्पोर्ट्समध्ये पण काम करू शकतो, काही पण आपल्याला जे एन्जॉयमेंट वाटेल, डान्स आहे, काही असेल, त्यामध्ये जास्त एन्जॉय आहे व्यसनापेक्षा। सोशल मीडियाचा वापर समाज प्रबोधनासाठी किती प्रभावी ठरवू शकतो? आपण जर पॉझिटिव्ह वेने लक्ष दिलं तर आपण त्या पद्धतीने त्याकडे बघू शकतो की आपण स्वतःच त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण त्यामधून काय पॉझिटिव्ह घेऊ शकतो। जर आपण सोशल मीडियावर पण तेच निगेटिव्ह गोष्टी बघितल्या तर आपण त्याकडे जास्त फोकस करतो। अंमली पदार्थांच्या विळख्यात पडलेल्या युवकांना आपण काय संदेश द्याल? अंमली पदार्थांमध्ये काहीही ठेवलेलं नाही आहे। जेव्हा तुम्ही ते सुरू करता तुम्हाला त्यामध्ये आनंद वाटतो, पण तुमचं तर त्यामध्ये नुकसान आहेच। आई वडिलांचं पण त्यामागे नुकसान आहे, स्वतःचं करिअर तुम्ही बर्बाद करून घेतात। हे आपल्या या यशामागे सर्वाधिक पाठिंबा कोणाचा लाभला? सगळ्यात पहिले मी आई वडिलांचे थँक्यू करेल की त्यांनी कोणतेही रेस्ट्रिक्शन नाही लावले मला हे कंटेंट क्रिएशन करण्यासाठी। आणि अंमली पदार्थांमध्ये म्हणजे ही माझी फर्स्ट एव्हर कॉम्पिटिशन होती, तर नाशिक पोलिसांचेही धन्यवाद की त्यांनी मला ही संधी दिली आणि माझे जे फॉलोअर्स आहे, सबस्क्रायबर्स आहे, त्यांनीही खूप सपोर्ट केला। सो थँक्यू सो मच। दिनांक 16 सप्टेंबर रोजी जे पोलीस आयुक्तालयाकडनं जे सन्मान चिन्ह मिळालं माझ्या मुलीला, त्याबद्दल संदीप कर्णिक साहेबांचे आभार मानतो व ती जे जनजागृती करते व्यसनमुक्तीसाठी तिला कायम रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।